शिवसेना उद्धव गुट सांसद संजय राउत ने उपचुनाव नतीजों को लेकर भाजपा पर तीखा हमला बोला। उन्होंने कहा कि 3 उपचुनावों के परिणाम चौंकाने वाले नहीं हैं, लेकिन 2 सीटों के नतीजे जनता के बदलते रुख का स्पष्ट संकेत देते हैं। राउत ने दावा किया कि बांकीपुर जैसी भाजपा की मजबूत सीट पर भी 64% मतदाताओं ने पार्टी के खिलाफ मतदान किया, जो बदलाव की शुरुआत है। उन्होंने कहा कि तमिलनाडु समेत कई राज्यों में भी इसी तरह का माहौल दिखाई दे रहा है। महाराष्ट्र सरकार पर निशाना साधते हुए राउत ने आरोप लगाया कि राज्य में कानून व्यवस्था बिगड़ी हुई है। उन्होंने अजित पवार और एकनाथ शिंदे के दलों को अमित शाह की सेल कंपनियां बताते हुए राजनीतिक टिप्पणी की। वहीं सिद्धिविनायक दान मामले पर उन्होंने जानकारी नहीं होने की बात कही और टिप्पणी से इनकार किया। मीठी नदी के ठेके को लेकर भी उन्होंने भाजपा और अदानी पर तंज कसा। तामिळनाडूमध्ये हेच झालंय ना। तामिळनाडूमध्ये डीएमके किंवा एआयडीएमके पेक्षा एका वेगळ्या पक्षाच्या मागे लोक गेले। आता प्रशांत किशोर हे विधानसभेत पूर्णपणे पराभूत झाले होते बिहारच्या। त्यांना एकही जागा जिंकता आली नाही। त्याने ह्या जागेवर लक्ष केंद्रित केलं, त्याने उत्तम प्रचार केला। विशेषतः त्याला जबाबदार भारतीय जनता पक्षाचं लोकांना गृहीत धरण्याचं राजकारण, बिहारच्या मुख्यमंत्रीपदी एक अशिक्षित गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस बेशक नेमून भारतीय जनता पक्षाने बिहारच्या मतदारांचा आणि जनतेचा अपमान केला। आम्ही कोणालाही नेमू शकतो, तेच त्यांनी पश्चिम बंगालमध्ये केलं। एक भ्रष्ट कॅमेरासमोर पैसे घेणारा आणि त्याची खिल्ली मोदींनी उडवली, त्याला पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री नेमलं। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अशा प्रकारचे अनेक गुन्हेगार आहेत। गुंडांची टोळीच चालवतायत देवेंद्र फडणवीस कॅबिनेट म्हणून, हे आम्ही वारंवार सांगतो। तरी भारतीय जनता पक्ष मतदारांना गृहीत धरतंय आणि अशा प्रकारे निवडणुका करताय। त्याचा हा फटका बांकीपूरमध्ये 100% बसलेला आहे। नक्कीच मी सांगतो ना, देशात सध्या जे वातावरण आहे, मी काय म्हणालो की मोदींची लोकप्रियता, भाजपची लोकप्रियता ही किती घसरली आहे त्याचं बांकीपूर हे उदाहरण आहे। जी जागा 95 पासून आपण सलग जिंकताय आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन त्यांची रिक्त जागा, जी त्याने आधी 40,000च्या फरकाने जिंकली जागा, तुम्ही राष्ट्रीय अध्यक्षांची जागा जिंकू शकले नाही का? 3 गोष्टी आहेत। जंतर मंतरवरचं झेजीचं आंदोलन, राम मंदिराची लूट, त्याच्यावरती आपण साधलेली चुप्पी, आणि नितीन नवीन यांच्या समोर त्यांच्या एका यात्रेमध्ये ज्या प्रकारे बजरंग बलीला नाचायला लावलं, हनुमानाला आपण पाहिलं असेल, हे लोकांच्या हृदयापर्यंत भिडलेली गोष्ट आहे। तुम्ही हनुमानाला नाचायला लावता, तुम्ही राम मंदिर लुटता, तुम्ही जैनजींवर गोळ्या चालवता, तरुणांवर। या सगळ्या गोष्टींचा एक परिणाम मतदारांवरती होत असतो आणि बिहारची जी जनता आहे त्यांच्या डीएनए मध्ये, त्यांच्या मातीमध्ये पॉलिटिक्स आहे। नाही बघा, अशा निकालांमुळे आत्मविश्वास जो असतो विरोधी पक्षाचा, कॉन्फिडेंस बढ़ता है, अपोजिशन का कॉन्फिडेंस बढ़ जाता है। यस, आम्ही जे करतोय बरं का, त्याला लोक पाठिंबा देत आहेत। पोटनिवडणुकांचा जर आपण इतिहास पाहिला तर आपण बघितलं असेल की अलाहाबादच्या पोटनिवडणुकीमध्ये त्यावेळेला व्हीपी सिंग जिंकले, काँग्रेसचा पराभव केला आणि तिथून काँग्रेसच्या पतनाला सुरुवात झाली। अलाहाबाद पोटनिवडणूक, व्हीपी सिंग जिंकले पोटनिवडणूक अलाहाबाद। त्यानंतर गोरखपूरची पोटनिवडणूक भारतीय जनता पक्ष हरली। फुलपूरची पोटनिवडणूक भारतीय जनता पक्ष हरली, भाजपच्या जागा। त्याच्या अशा निकालांमुळे विरोधी पक्षाचा आत्मविश्वास वाढतो आणि ते अधिक जोमाने आपल्या कामाला लागतात। ज्या गोष्टीविषयी माझ्याकडे माहिती नाही त्याच्यावरती मी बोलणार, हा खूप तांत्रिक मुद्दा आहे। मी या विषयात कधी फार खोलात गेलो नाही। महापालिका असतील किंवा हे ट्रस्ट असतील, मला माहित नाही।